आणि त्यानंतर ज्या पद्धतीने निमंत्रण दिली जातात अगदी मागच्या 1.5-2 महिन्यापासून तयारीला लागली जाते आणि कदाचित मागचं 2 वर्ष हे मैदान बंद होतं त्यामुळे कदाचित या स्पर्धेची तयारी अगदी 2 वर्षापासून सुरू होती. हा नक्कीच. आणि अनेक सारे मैदानाची निवड केली परंतु भाईंचा एक ठाम अट्टहास होता की याच मैदानावर ही स्पर्धा होईल आणि ती देखील नाईटच्या स्वरूपात. नुकताच जुचंद्र गावाची यात्रा संपन्न झाली आणि त्यानंतर क्रिकेटची यात्रा सध्या या ग्राउंडवरती आपण पाहतोय. द ग्रेट मराठा श्रीमान बाळासाहेब ठाकरे चषक जबरदस्त स्पर्धा आणि जसा दिवस पुढे जातोय तसा प्रेक्षकांची गर्दी देखील वाढत दिसेल आपल्याला. एक या धावसंख्येने धावफलक 28, 7 विकेट, 5 मध्ये 38 धावा नाराज केल्या आज अजिंक्य संघाने हेच म्हणावं लागेल. प्रयोग वेगवेगळे केले परंतु ज्या प्रकारची दहशत आहे ना खास करून होम पिचवरती त्या प्रकारचा तो खेळ राहिला नाहीये. व्हाईट बॉलचा सिग्नल येतोय. एक्स्ट्रा धाव्याने धावफलक 29च्या घरात. येणारे 5 बॉलमध्ये 37ची गरज आहे. 5 चेंडू 37 पाहिजे आहेत. बघूया या मॅचमध्ये किती मार्जिनने पराभव होण्याचा विचार असेल का काहीतरी एक्स्ट्रा होईल काहीतरी गणित वेगळे येईल. फुल टॉस बॉल कुणालने या बॉलला खेळलंय स्क्वेअर लेग रिझनमध्ये. फिल्डर येतोय परंतु त्याला बेट करून चौकार. 4 धावा. चार बॉल 33ची गरज. जबरदस्त वाघरालपाडा टीमचं म्हणून मी कौतुक करत असतो नेहमीच की हा तो संघ आहे जो समोर कोणता संघ आहे ना हा विचार करत नाही. पण त्यांचा पॅकरला आमचा नेहमी कॉल असतो की राघवेंद्र चव्हाण तुम्हाला या हाफमध्ये या टीमशी खेळायचं आहे तर ते नेहमीच तत्पर असतात. आम्हाला कुठलाही संघ लावा आम्ही बिंदास्त खेळू. आणखीन एक चौकार येतोय आणि पराभवचं जे मार्जिन आहे ना थोडं कमी करण्याचा इरादाने चौकारांची आतिषबाजी होते कुणालच्या बॅटमधून. थँक्यू. या चौकारनीशी हृदयनाथजी भोईर साडू साहेबांचं आगमन केलं. वेलकम हृदयनाथ भोईर साहेब, आपलं सहर्ष हार्दिक स्वागत आहे. टीमची धावसंख्या जर पाहिली तर 37 धावात 7 विकेट, 3 बॉल 29ची गरज. औपचारिकता शिल्लक, एक तर्फा 1 साइड हा मॅच केलेला आहे वाघरालपाड्याने आपल्या बाजूने. आणि शेवटची ओव्हर देखील वाघरालपाडा एक्सप्रेस या नावाने ओळखणारा गोलंदाज वीरेंद्र यादव आहे. म्हणजे 4चे 4 जे बॉलर आहेत ना ते प्रमुख अटॅकिंग बॉलर आहेत. जर 50-60 क्रॉस केलं तर अनेक वेळा पाहिले वाघरालपाडा संघाने समोरच्या संघाला धावा चेस करून दिलेला नाहीये. एका मॅचमध्ये एका टुर्नामेंटमध्ये 3 मॅच 6 बॉल 8 3 वेळा तिन्ही संघांना करून दिलं नाही. म्हणून चेसिंग करताना थोडं अवघड जाते वाघरालपाडा संघाविरुद्ध. हो यावेळी जास्त स्तुती झाले. नंदू भाऊंनी या बॉलला सोडून दिलंय आणि लिव्ह केलंय. नो बॉल आणि त्यानंतर चौकार. अशा एक्स्ट्रा धावा आल्यानंतर अजिंक्य संघ कमबॅक करू शकतो. आलं कोणतरी आलं बघा. मित्रा मगाशी जास्त स्तुती झाली नो डाऊट आणि कदाचित एक्सप्रेस म्हणालात म्हणून हा एक्सप्रेस चेंडू हाताळला त्याने. धावसंख्येमध्ये बदल होते. अजूनही 23 धावांची गरज. शॉर्ट बॉल आहे. अगदी हा चेंडू आपण बघतोय अगदी वर टॅप केलाय. इथे धावा मिळतील मात्र एकच. एका चेंडूची औपचारिकता. लगेच आपण पुढच्या मॅच कडे वळणार आहोत. मात्र या मॅच मधील मॅन ऑफ द मॅच देण्यासाठी निश्चितच निमंत्रण देऊया. एकूणच टॉस बॉक्स मध्ये नितीन राजाराम पाटील यांच्या आई यांना मी विनंती करतोय की त्यांच्या शुभस्ती आपण पुढील मॅच एकूणच या मॅचचा मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार देणार आहोत. आणि तो पुरस्कार देखील मी विनंती करतो आयोजकांना तो पुरस्कार देखील आपण लगेच इकडे आणायचा आहे. मी विनंती करतोय संदीपजी गावण. ही मॅच सामने आपण पाहूया. दिनेश यादवने केल्या होत्या 16 धावा, प्रताप भोईरच्या 14 धावा, सूरज पटेल 12 धावा, एकूणच 65 धावा, 65 धावा बनवल्या. 66 धावांचा टार्गेट होतं मात्र संघ सावरूच शकला नाहीये. शेवटच्या क्षणी ॲट द एंड रिझल्ट आलाय. 44 धावा झाल्या आणि वाघरालपाडा टीमनं ही मॅच 21 धावांनी जिंकली. मात्र या मॅचचा हिरो
अगदी पॉवर प्ले मध्ये अफलातून कामगिरी करणारा गोलंदाज ठरलाय अवनीश यादव, मॅन ऑफ द मॅच. 2 षटक, 5 धावा, 2 गडी बाद आणि 7 चेंडू निर्धाव. तर अवनीश यादव यांना विनंती करतोय, या प्लीज अवनीश, जल्दी आइए.